तर मित्रांनो, परत तुमच्याकरिता घेऊन आलो एक डिझायनिंग ट्युटोरियल आणि यामध्ये आपण डिझाइन करणार आहे एक सोशल मीडिया पोस्ट. ते पण एकदम चांगल्या पद्धतीने. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, तर मी आहे प्रथमेश सावडे आणि इथे मी तुम्हाला ग्राफिक डिझाइन रिलेटेड नवीन कन्सेप्ट, टूल्स आणि प्रोफेशनल डिझाइन कशी तयार करायची ते सांगत असतो. म्हणून जर तुम्हाला चांगल्या प्रकारे शिकायचं असेल, तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला करूया मग आजच्या डिझायनिंगला सुरुवात. तर मित्रांनो, कोरडो ओपन केल्यानंतर कंट्रोल एन करून नवीन डॉक्युमेंट क्रिएट करायचा. अगोदर डॉक्युमेंटचं टायटल देऊन द्यायचं. जसे मी ते सोशल मीडिया देतो, तुम्ही तुमच्याप्रमाणे कोणतेही टायटल देऊन द्यायचं. अशा प्रकारे मी सोशल मीडिया देऊन देतो. त्यानंतर नंबर ऑफ पेजेसमध्ये एक ठेवायचा, पेज मध्ये इथं सिंगल ठेवायचं आणि प्रायमरी कलरमध्ये इथे तुम्ही सेम वाक्य किंवा RGB दोघांपैकी कोणतेही ठेवू शकता. त्यानंतर मेन आहे डायमेन्शन. डायमेन्शनमध्ये याची जी तुम्हाला विड्थ ठेवायची आहे, ती तुम्हाला ती जे युनिट आहे ते इंचेसमध्ये ठेवायचं आहे आणि याची विड्थ तुम्हाला इथे 3 ठेवायची आहे आणि इथे हाईट इथे 4 ठेवायची आहे. हे मी तुम्हाला सॅम्पल साईज सांगितले. तुम्हाला जशी साईज लागेल तुम्ही त्याप्रमाणे तुमच्या डॉक्युमेंटची साईज घ्यायची आणि कोरलड्रॉमध्ये 1 इंचेस म्हणजे 1 फीट होते हे ध्यान ठेवायचं. त्यानंतर रिझोल्यूशन 300 DPS राहू द्यायचं आणि डायरेक्ट इथून ओके करायचं. ओके केल्यानंतर अशा समोर आपल्यासमोर एक डॉक्युमेंट क्रिएट झालेला दिसतो. त्यानंतर डॉक्युमेंट क्रिएट झाल्यानंतर आता काय करायचं, कंट्रोल आय करून अगोदर मी जे डिझाइन केलेलं बॅनर आहे ते काय करायला लागेल, आपल्याला कंट्रोल आय करून इम्पोर्ट करायचं. अशा प्रकारे इम्पोर्ट करायचं. इम्पोर्ट केल्यानंतर तुम्हाला इथे ऑप्शन दिसते प्रॉपर्टी टूलबारमध्ये, ते दिसते आपल्याला इथे ऑब्जेक्ट साईज. ऑब्जेक्ट्समध्ये यायचं आणि इथे जी आपण डॉक्युमेंटची साईज दिलेली आहे 3x4 तीच साईज देऊन द्यायची. इथे अगोदर 3 द्यायची आणि खाली इथे 4 देऊन द्यायची. आता ही साईज मी का सांगितली, कारण आपल्याला प्रॉपर या डॉक्युमेंटचं मेजरमेंट घेता येते त्यामुळे. अशा प्रकारे मी काय केलं, इथे साईज दिली. त्यानंतर आता काय करणार आहे, मी अशा प्रकारे इथून काय रुलर घेणार आहे आणि या शेपपर्यंत इथे नेणार आहे. जो आपल्याला ऑरेंज कलरचा शेप दिसत आहे, अशा प्रकारे मी एक इथे रुलर आणलेला आहे, तर गाईडलाईन. त्यानंतर आता काय करायचं, आपल्याला रेक्टँगल टूलवरती यायचं आहे आणि डबल टॅप करायचं आहे. जसं तुम्ही डबल टॅप कराल त्यानंतर अशा प्रकारे आपल्याला कॅनव्हासवरती जी आउटलाईन आहे ती आलेली दिसते, म्हणजे बॉर्डर आलेली दिसते. आता काय करायचं, खालच्या हँडलनी जी बॉर्डर आहे ती अशा प्रकारे कमी करायची आणि या गाईडलाईनवरती अशा प्रकारे घेऊन यायची आणि सोडून द्यायचं. सोडून दिल्यानंतर आता काय करायचं, जो कलर पॅलेट आहे, कलर पॅलेटवरचं जे पहिलं ऑप्शन दिसते तुम्हाला इथे आय ड्रॉपवर, यावरती क्लिक करायचं आणि अशा प्रकारे जो कलर दिसतो आपल्याला ऑरेंज, त्यावरती क्लिक करायचं. तो तुम्हाला जो कलर पॅलेट आहे त्यामध्ये आलेला दिसतो. आता काय करायचं, हा जो शेप आपण रेक्टँगल ड्रॉ केलेला आहे, क्रिएट केलेला आहे, याला काय करायचं, क्लिक करायचं, सिलेक्ट करायचं आणि त्यानंतर हा जो कलर आपण इथे आय ड्रॉपवरने एक्स्ट्रॅक्ट केला आहे त्यावरती क्लिक करायचं. अशा प्रकारे त्यावरती कलर फिल झालेला दिसतो. आता याची काय करायची, आपल्याला आउटलाईन रिमूव्ह करायची. तर तुम्हाला प्रॉपर्टी टूलमध्ये आउटलाईन विथ नावाचं ऑप्शन दिसते, यावरती क्लिक करायचं आणि इथे नन करायचं. किंवा तुम्ही इथे या ऑप्शनवरती खाली दिसते यावरती माऊसली राईट क्लिक केला तेव्हा पण तुम्ही जे आउटलाईन आहे ते रिमूव्ह करू शकता. किंवा इथे तुम्हाला कलर पॅलेटवरती पहिला ऑप्शन दिसते, इथे अशा प्रकारे यावरती पण तुम्ही माऊसने राईट क्लिक केलं, तिथून पण आपल्याला आउटलाईन रिमूव्ह करता येते. आता आउटलाईन रिमूव्ह केल्यानंतर आता काय करायचं, आपल्याला यावरती ग्रेडियंट कलर फिल करायचा आहे. इथे तुम्हाला असा येलो कलर दिसत आहे गोल्ड आणि इथे अशा प्रकारे आपल्याला ऑरेंज कलर दिसत आहे. तर काय करायचं, या शेपला आपल्याला सिलेक्ट करून ठेवावं लागेल. त्यानंतर ग्रेडियंट टूलला सिलेक्ट करायचं. सिलेक्ट केल्यानंतर अशा प्रकारे काय करायचं, ड्रॅग करायचं आणि ड्रॅग केल्यानंतर आता काय करायचं, आय ड्रॉपर वरती क्लिक करायचं आणि अशा प्रकारे जो हा कलर दिसतो आपल्याला, या कलर वरती क्लिक करायचं. तुम्हाला तो कलर पॅलेट मध्ये अशा प्रकारे कलर आलेला दिसतो. आता काय करायचं, याला सिलेक्ट करायचं, शेपला, रेक्टँगलला आणि त्यानंतर ग्रेडियंट वरती परत सिलेक्ट करायचं. आपल्याला अशा प्रकारे दिसेल. त्यानंतर इथे आपल्याला जो व्हाईट कलर दिसत आहे त्यामध्ये आपल्याला हा जो येलो कलर आहे तो आपल्याला द्यायचा आहे. तर काय करायचं, अशा प्रकारे ड्रॅग करायचं आणि या व्हाईटच्या कलरवरती येऊन सोडून द्यायचं. अशा प्रकारे त्यामध्ये काय करायचं, कलर फिल करायचं आणि याची जी लेवल वगैरे आहे ते प्रॉपर इथून ऍडजस्टमेंट करून घ्यायची. अशा प्रकारे काय करायची, ऍडजस्टमेंट करून घ्यायची. आता त्यानंतर काय करायचं, या शेपला तुम्हाला सिलेक्टर राहू द्यायचं आहे आणि कंट्रोल क्यू करायचा आहे. कंट्रोल क्यू करायचं आहे आणि त्यानंतर शेप टूलवरती क्लिक करायचं आहे, पिक टूलच्या खालचा. क्लिक केल्यानंतर इथे पण तुम्ही जेव्हा सिलेक्ट करता त्यानंतर पण कंट्रोल क्यू करून याला कन्वर्ट टू कर्व करू शकता. किंवा तुम्हाला इथे ऑब्जेक्टमध्ये पण ऑप्शन दिसते कन्वर्ट टू कर्व, इथून पण तुम्ही त्याला कर्व मध्ये करू शकता. अशा प्रकारे काय केलं, आपण याला कर्व केलेला आहे म्हणजे कन्वर्ट केलाय. आणि त्यानंतर अगोदर याला कर्व करायच्या अगोदर आपण काय करू, जो माझा इमेज दिसत आहे तुमचा फोटो तुम्हाला इथे ऍड करायचा आहे. मी काय करतो, जो माझा जो फोटो आहे तो इथे मी ऍड करतो. अशा प्रकारे काय केलं, मी इथे इमेज बरोबर आपल्याला ऍडजस्टमेंट करायचे आणि ऍडजस्टमेंट केल्यानंतर आता काय करायचं, आपल्याला जो शेप आहे रेक्टेंगल आहे त्याला आपल्याला ऍडजस्ट करायचा आहे. या शेपला सिलेक्ट करायचं
आणि ते शेप टूलवरती क्लिक करायचं. त्यानंतर तुम्हाला या नोटवरती क्लिक करायचं आहे आणि अशा प्रकारे काय करायचं, खाली ड्रॅग करायचं आहे. बरोबर. आणि ड्रॅग केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, इथे अशा प्रकारे डबल टॅप करायचं आहे. म्हणजे इथे एक पॉइंट द्यायचा आहे, म्हणजे नोट द्यायचा आहे आणि त्यानंतर तो नोट अशा प्रकारे काय करायचा आहे, बरोबर या लाईनवरती ऍडजस्टमेंट करून घ्यायची आहे. अशा प्रकारे तुम्ही ऍडजस्टमेंट करून घ्यायची आहे. आता आपल्या एक इथे शेप तयार झालेला आहे. आता काय करायचं, अशा प्रकारे तुम्हाला इथे जे सर्कल आहे ते इलिप्स मी ड्रॉ केलेले दिसतात. तर आपण काय करायचं, आता इलिप्स टूलवरती क्लिक करायचं आणि कंट्रोल प्रेस करून अशा प्रकारे इलिप्स ड्रॉ करायचा. इलिप्स ड्रॉ केल्यानंतर यामध्ये जे कलर आहेत आपण यूज केलेले, ते कलर तुम्हाला इथे रिसेंटमध्ये डॉक्युमेंट पॅलेटमध्ये दिसतील. त्यामधले ते कलर सिलेक्ट करायचे किंवा इथे पण तुम्हाला ते कलर दिसतील. तर यामध्ये काय करायचं, अगोदर ऑरेंज कलर फिल करायचा. याची आउटलाईन या ऑप्शनवरून माऊसला राईट क्लिक करून रिमूव्ह करायची आणि त्यानंतर यामध्ये काय करायचं, आपल्याला ग्रेडियंट फिल करायचं आहे. तर ग्रेडियंट टूलवरती क्लिक करायचं आणि अशा प्रकारे काय करायचं, ड्रॅग करायचा. आणि ड्रॅग केल्यानंतर आता इथे तुम्हाला व्हाईट कलर दिसते. व्हाईट कलरच्या ऐवजी आपल्याला अशा प्रकारे हा कलर ड्रॅग करून यामध्ये काय करायचं आहे, नेऊन द्यायचा आहे आणि अशा प्रकारे तो शेप आपला इथे तयार झालेला दिसतो. याला काय करायचं, अशा प्रकारे इथे ऍडजस्टमेंट प्रॉपर करून घ्यायची आहे. याला काय ब्रिंग टू फ्रंट करायचं, इथे तुम्हाला ऑप्शन दिसते ब्रिंग टू फ्रंट, यावरती क्लिक करायचं. अशा प्रकारे फ्रंटमध्ये घ्यायचा आणि त्यानंतर याचा कंट्रोल डी करून डुप्लिकेट करायचा आणि याची काय करायची, थोडी हँडलच्या सहाय्याने याची साईज अशी कमी करून घ्यायची आणि प्रॉपर याला काय करायचं, ऍडजस्टमेंट करून घ्यायचं. आता तुम्हाला दिसते थोडा कॅनव्हाच्या बाहेर झालेला दिसतो. तर काय करायचं, क्रॉप टूलवरती आहे ना, यायचं क्लिक करायचं आणि अशा प्रकारे काय करायचं, इमेजला बरोबर शेपला क्रॉप करून घ्यायचं आणि क्रॉपमध्ये क्लिक करायचं. ते आपल्याला तो बरोबर क्रॉप झालेला दिसतो. त्यानंतर काय करायचं, आपल्याला खालचा जो शेप आहे तो आपल्याला तयार करायचा आहे. तर आपण काय करू, आता परत इथे रेक्टँगल टूलवरती क्लिक करायचं आणि अशा प्रकारे एक पूर्ण रेक्टँगल ड्रॉ करून घ्यायचं. रेक्टँगल ड्रॉ केल्यानंतर इथे ॲड्रॉपर टूलवरती क्लिक करायचं आणि यामधला काय करायचं, कलर असा चूज करायचा. इथे तुम्हाला कलर पॅलेटमध्ये आलेला दिसतो. त्या कलरवरती क्लिक करायचं. अशा प्रकारचा आपल्याला कलर आलेला दिसतो. आता याला करायचं, या ऑप्शनवरती क्लिक करायचं, ब्रिंग टू बॅक ऑफ द लेअर, म्हणजे आपल्याला बॅक साईडनं अशा प्रकारे तो पाठवायचा आहे. अशा प्रकारे तो बॅक साईडनं येईल आणि त्यानंतर याची जी आउटलाईन आहे इथून काय करायची, नन करून द्यायची. अशा प्रकारे काय केली आपण, याची जी आउटलाईन आहे ती रिमूव्ह केलेली दिसते. आता आपल्याला काय करायचं आहे, आणखी पण एक शेप घ्यायचा आहे. तर मी काय करेल, अशा प्रकारे परत रेक्टँगल टूलवरती क्लिक करेल आणि काय करायचं, असा एक शेप परत ड्रॉ करून घ्यायचा. शेप ड्रॉ केल्यानंतर यामध्ये काय करायचं, ॲड्रॉप टूलवरती क्लिक करायचा आणि हा खालचा जो कलर आहे तो घेऊन घ्यायचा आणि तो कलर यामध्ये काय करायचा, शेपमध्ये फिल करायचा. फिल केल्यानंतर परत याची जी आउटलाईन आहे ती इथून नन करून टाकायची आणि परत काय करायचं, आता ट्रान्सपरन्सी टूलवरती क्लिक करायचं आणि अशा प्रकारे काय करायची, सॉरी, अशा प्रकारे याची ट्रान्सपरन्सी देऊन द्यायची. अशा प्रकारे काय करायची, याची प्रॉपर ट्रान्सपरन्सी देऊन द्यायची आणि इथून ओके करायचं. त्यानंतर ट्रान्सपरन्सी प्रॉपर दिल्यानंतर याला करायचं आहे आपल्याला थोडा कर्व. या शेपला सिलेक्ट करायचं आणि शेप टूलवरती क्लिक करायचं आणि त्यानंतर कंट्रोल की करून तुम्ही याला कन्वर्ट टू कर्व करायचं आणि कर्व केल्यानंतर आता काय करायचं आहे, जो तुम्हाला हा नोट दिसते या नोटला थोडंसं ऍडजस्ट करायचं अशा प्रकारे ऍडजस्ट करून घ्यायचं आणि हा जो इकडला नोट दिसते याला काय करायचं, थोडंसं खाली घेऊन घ्यायचं. अशा प्रकारे याची प्रॉपर काय करायची, ऍडजस्टमेंट करून घ्यायची आहे. आपण काय करू, या नोटला थोडं अजून खाली घेऊन घेऊ. अशा प्रकारे बरोबर त्याला ऍडजस्टमेंट करून घ्यायची, थोडं पेजला झूम करून. आता इथे आपला पूर्ण शेप रेडी झालेला आहे. आता काय करायचं, आपल्याला टेक्स्ट टाईप करायचं आहे. तर इथे मी काय केलं आहे, अशा प्रकारे इन्फिनिटीचा फंड वापरला आहे. तर इन्फिनिटी फंड वापरण्यासाठी कंट्रोल+F11 प्रेस करायचं. तुमच्यासमोर अशा प्रकारे ग्लिप्स नावाचा जो डॉकर आहे तो ओपन होईल किंवा तुम्ही इथे विंडोवरून पण ओपन करू शकता. टूलबारवरती यायचं, सॉरी टूलबारवरती इथे डॉकरवरती यायचं आणि डॉकरमध्ये तुम्हाला इथे ग्लिप दिसेल, यावरती क्लिक करायचं. याची शॉर्टकट की तुम्हाला दिसते, कंट्रोल+F11 प्रेस करून पण तुम्ही तो डॉकर ओपन करू शकता. आता काय करायचं, इथे फ्रंट लिस्टमध्ये काय करायचं, इथे क्लिक करायचं आणि इथे इन्फिनिटी 39 किंवा सॉरी इन्फिनिटी 40 सर्च करायचं. इन्फिनिटी 40 अशा प्रकारे सर्च करायचं. मी काय करतो, इथे परत सर्च करतो. इन्फिनिटी 40 अशा प्रकारे काय करायचं, सर्च करायचं आणि यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर काय करायचं, आता इथे तुम्हाला पूर्ण जे मराठीचे आपले फंट आहे ते दिसतील. यावरती काय करायचं, डबल टॅप करायचं. अशा प्रकारे डबल टॅप करायचं. इथे तुम्हाला ते टेक्स्ट आलेले दिसते. टेक्स्टला काय करायचं, बरोबर आपल्याला इथे ते पूर्ण टाईप करायचं. आता श आला इथे,
मग आता काय पाहिजे आपल्याला, बाकी लेटर पाहिजे. हे मी तुम्हाला एक्झाम्पल म्हणून सांगित आहे. आता शिवाय आहे, त्यानंतर ही जी लाईन दिसत आहे तुम्हाला, अशा प्रकारे आपण पूर्ण डबल टॅप करून आपलं टेक्स्ट आहे ते टाईप करायचं. आणि टाईप झाल्यानंतर आता मी काय करतो, इथे डायरेक्ट माझ्या फाईलमधून जे टेक्स्ट आहे ते घेतो. त्याला मी कंट्रोल सी करतो आणि इथे कंट्रोल व्ही करून काय करतो, इथे अशा प्रकारे मी पेस्ट केलं. आता पेस्ट केल्यानंतर याला काय करायचं, तुम्हाला शॅडो टूल वरती क्लिक करायचं आहे आणि प्रीसेट मध्ये जायचं आहे आणि इथे फ्लॅट बॉटम राईट अशा प्रकारे एक शॅडो देऊन द्यायचा आहे. शॅडो दिल्यानंतर या शॅडोला काय करायचं, आपल्याला बरोबर ऍडजस्टमेंट करायचं आहे. अशा प्रकारे प्रॉपर याची काय करायची, ऍडजस्टमेंट करून घ्यायची. इथून याची जी लेवल आहे तशा प्रकारे वाढवून द्यायची. तुम्हाला जसं पटेल त्याप्रमाणे तुम्ही त्याची ऍडजस्टमेंट करून घ्यायची. आणि त्यानंतर कंट्रोल आय करून आपल्याला काय करायचं आहे, हा जो पीएनजी आहे तो आपल्याला इथे ऍड करायचा आहे. अशा प्रकारे ड्रॅग करायचा. ड्रॅग केल्यानंतर याला प्रॉपर काय करायचं, ऍडजस्टमेंट करून घ्यायची. याची काय म्हणतो, हँडलच्या सहाय्याने मी थोडी याची काय करतो, अजून साईज वाढवतो. आणि साईज वाढवल्यानंतर तुम्हाला दिसते की याने जास्त स्पेसिंग घेतली आहे, म्हणजे जास्त जागा घेतली आहे. तर आपण काय करणार, याला सिलेक्ट राहू देणार आणि इथे क्रॉप टूल वरती क्लिक करायचं आणि अशा प्रकारे काय करायचं, त्या शेपला क्रॉप करून घ्यायचं पीएनजीला आणि ओके करायचं. तर आपल्याला अशा प्रकारे क्रॉप झालेला दिसतो. आता काय करायचं आपल्याला, हे बाकीचे टेक्स्ट आहे ते आपल्याला इथे टाईप करायचं आहे. आता इथे मी श्रीचे फंड वापरलेले आहे. सर्व मटेरियल आणि तुम्हाला फंड आपल्या टेलिग्राम वरती मिळून जाईल. त्याला कोणत्याच प्रकारचा पासवर्ड राहणार नाही. फक्त तुम्हाला टेलिग्रामची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल. तिथून जॉईन करायचं आणि मटेरियल फ्री मध्ये पूर्ण डाउनलोड करून घ्यायचं. आता काय करायचं आपल्याला, मी एक तुम्हाला वेबसाईट सांगतो, ते पूर्ण फ्रीमध्ये आहे. हिंदी फंड कन्व्हर्टर या वेबसाईट वरती यायचं आणि तुम्हाला अशा प्रकारे दोन टेक्स्ट बॉक्स दिसतील. जो खालचा टेक्स्ट बॉक्स दिसते यामध्ये काय करायचं, तुमचं जे मराठी आहे ते पूर्ण टाईप करून घ्यायचं आणि कन्वर्ट टू श्रीदेव यावरती काय करायचं, क्लिक करायचं. आणि त्यानंतर तुमच्यासमोर इथे जो युनिकोड आहे तो जनरेट झालेला दिसतो. हा युनिकोड काय करायचा, कॉपी करायचा. आता अशा प्रकारे काय केलं, मी समजा एक युनिकोड इथे जनरेट केलेला आहे. याला काय केलं, मी कॉपी केलं कंट्रोल सी करून. आणि त्यानंतर इथे डॉक्युमेंट मध्ये परत कोरडवामध्ये यायचं आणि टेक्स्ट टूल वरती क्लिक करायचं आणि अशा प्रकारे टेक्स्ट काय करायचं, कंट्रोल व्ही करून पेस्ट करायचं. पेस्ट केल्यानंतर कंट्रोल ए करून या टेक्स्टला सिलेक्ट करायचं आणि त्यानंतर याला काय करायचं, श्रीचा फंड द्यायचा. इथे फंड लिस्ट मध्ये सर्च करायचं श्री आणि याला 35,95 हा फंड देऊन द्यायचा. यामध्ये दोनच आपण श्रीचे फंड वापरले. त्यांची मी तुम्हाला नाव पण सांगून देईन. अशा प्रकारे आपल्याला ते मराठीमध्ये परत कन्वर्ट करता येतं. अशा प्रकारे परत ते स्टेप करायची. आता काय करतो मी, डायरेक्ट इथून कॉपी पेस्ट करतो. अशा प्रकारे कंट्रोल सी केलं मी आणि इथे कंट्रोल बी करून इथे पेस्ट केला. त्यानंतर बाकी आपल्याला कंट्रोल आय करायचं आहे. कंट्रोल आय करून जे बुलेट आहे तो टिक मार्क, आपल्याला ते बुलेट अशा प्रकारे इथे इम्पोर्ट करायचे. याची बरोबर काय करायची, साईज ऍडजस्टमेंट करून घ्यायची आणि त्यानंतर याला करायचं, क्रॉप टूलच्या सहाय्याने काय करायचं, प्रॉपर क्रॉप करून घ्यायचं. अशा प्रकारे क्रॉप करून घ्यायचं आणि त्यानंतर याला बरोबर ऍडजस्टमेंट करून घ्यायची. अशा प्रकारे याची काय करायची, ऍडजस्टमेंट करून घ्यायची. आणि त्यानंतर कंट्रोल प्रेस करून याला अशा प्रकारे खाली स्क्रोल करायचं, माऊसला राईट क्लिक करायचं, त्याचा डुप्लिकेट बनेल. त्यानंतर कंट्रोल आय करून आपल्याला रिपीट करावं लागेल, म्हणजे त्याच पोझिशन मध्ये आणि त्याच स्पेसिंगने आपल्याला ते रिपीट झालेले दिसते. बाकी तुम्ही यामधली जर तुम्हाला अलाइनमेंट वगैरे प्रॉपर करायची असेल तर ड्रॅग करून अशा प्रकारे सिलेक्ट करायचं आणि शिफ्ट प्लस ई केलं तुम्ही तर अशा प्रकारे त्यामधले जे स्पेसिंग आहे ते आपल्याला प्रॉपर इथे ऍडजस्ट झालेली दिसेल. शिफ्ट प्लस ई केलं किंवा तुम्ही कंट्रोल शिफ्ट प्लस ए केलं तर या जे स्पेसिंग आहे ते आपल्याला प्रॉपर ऍडजस्टमेंट झालेली दिसते आणि एका लाईन मध्ये ते आपल्याला अशा प्रकारे अलाइनमेंट झालेलं दिसते. अशा प्रकारे काय करायचं, ते बुलेट ऍड करून घ्यायचे. बुलेट ऍड केल्यानंतर जसं मी तुम्हाला सांगितलं की या वेबसाईट वरती यायचं आणि पूर्ण जे बिझनेसचे आपले टायटल्स आहेत, कोणकोणते डिझाईन देणार आहे ते इथे परत मराठीमध्ये टाईप करायचं. इथे त्याचा कोड कन्वर्ट टू या ऑप्शन वरती क्लिक करायचं आणि इथून युनिकोड कॉपी करायचा. परत सॉफ्टवेअर वरती यायचं आणि तिथे पेस्ट करायचं आणि त्याला श्री मध्ये कोणता फंड द्यायचा, श्री मध्ये त्याला द्यायचा श्रीदेव 35,95 हा फंड तुम्हाला इथे देऊन द्यायचा आहे. अशा प्रकारे तुम्हाला ते स्टेप पूर्ण करायची आहे. मी जर हे स्टेप पूर्ण करत बसलो तर आपला व्हिडिओ फुल लेंदी होईल, त्यामुळे मी तुम्हाला शॉर्टकट मध्ये सांगितलं आहे. काही डाऊट असेल तर तुम्ही कॉमेंट मध्ये नक्की सांगा. आता काय करतो मी, डायरेक्ट इथे कॉपी करून घेतो. त्यामधली जशी स्पेसिंग मी तुम्हाला कमी जास्त करायची ते सांगितलीच आहे. शिफ्ट प्लस ई किंवा शिफ्ट प्लस ए करून आपण त्यामधली जे स्पेसिंग वगैरे आहे अलाइनमेंट ते प्रॉपर आपण ऍडजस्टमेंट करू शकतो. अशा प्रकारे काय केलं, समजा आपण इथे टाईप केलं. आता त्यानंतर काय करायचं आहे,
कंट्रोल आय करायचा आहे. कंट्रोल आय करून जो फोनचा आयकॉन आहे तो आपल्याला इथे इम्पोर्ट करायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला आपण त्याचा काय केला, इम्पोर्ट केला. इम्पोर्ट केल्यानंतर याच्या काय हँडलच्या साहाय्याने थोडी काय करायची, याची साईज वाढवून द्यायची. साईज वाढल्यानंतर जर तुम्हाला दिसत असेल की यामध्ये जास्त जागा कव्हर झालेली असेल तर काय करायचं, क्रॉप वरती यायचं आणि अशा प्रकारे काय करायचं, याला क्रॉप करून घ्यायचं आणि क्रॉप वरती क्लिक करायचं. त्यामुळे ते जास्त स्पेस घेतली आहे ती आपल्याला इथून कट झालेली दिसते. आणि बरोबर याला काय करायचं, ऍडजस्टमेंट करून घ्यायचं. अशा प्रकारे काय करायचं, ऍडजस्टमेंट करून घ्यायचं. परत जे संपर्क नाव लिहिलं आहे हे पण आपण याचा पण युनिक कोड जनरेट केलेला आहे. आणि यामध्ये मी कोणता पण वापरलेला आहे, यामध्ये वापरलेला 3595 हाच पण वापरलेला आहे. परत जी मी स्टेप सांगितली तुम्हाला अगोदर ती स्टेप फॉलो करायची आणि त्यानुसार ते टाईप करायचं आणि युनिकोड जनरेट करायचा. इथे काय करतो, मी डायरेक्ट कॉपी पेस्ट करतो. अशा प्रकारे मी कॉपी पेस्ट केलं. आणि जो आयकॉन आहे तो पण बरोबर काय करायचा, इथे ऍडजस्टमेंट करून घ्यायचा. अशा प्रकारे काय करायचं, प्रॉपर ऍडजस्टमेंट करून घ्यायचा. आणि ही जी लाईन आहे, ही लाईन कशी ड्रॉ करायची, इथे फ्री हँड टूल वरती क्लिक करायचं आणि शिफ्ट प्रेस करायचं आणि अशा प्रकारे लाईन ड्रॉ करायची. म्हणजे तुम्हाला ती स्ट्रेट लाईन अशा प्रकारे ड्रॉ करता येईल. आणि या लाईनचा जर तुम्हाला कलर चेंज करायचा असेल तर कलर पॅलेट वरती यायचं आणि व्हाईट कलर वरती यायचं आणि माऊसला राईट क्लिक करायचं. अशा प्रकारे आपल्याला त्याचा कोणताही कलर आपल्याला चेंज करता येतो. तुम्ही जर दुसऱ्या कलर वरती गेला आणि राईट क्लिक केला तर अशा प्रकारे आपल्याला तो कलर त्यामध्ये फिल करता येतो. अशा प्रकारे आपण एक व्हाईट कलरची स्ट्रेट लाईन ड्रॉ केली, त्याला आपण प्रॉपर ऍडजस्टमेंट करून घ्यायचं. अशा प्रकारे काय करायचं, थोडं याला सिलेक्ट करायचं. याला थोडा काय करतो, मी साईडनं करतो आणि याला काय करतो, थोड्या प्रकारे अशा प्रकारे ड्रॅग करून आपण याला ऍडजस्टमेंट करू. ऍडजस्टमेंट केल्यानंतर इथे जे मी मोबाईल नंबर लिहिलाय त्यामध्ये एरियलचा सिम्पल फॉन्ट वापरलेला आहे. कॉमन फॉन्ट आहे, सर्वांकडे हा फॉन्ट अवेलेबल असतो. अशा प्रकारे. आणि याची जी मी फॉन्ट साईज घेतली आहे ते 11.366 घेतली आहे. तुम्ही तुमच्या तऱ्हेने बरोबर ऍडजस्टमेंट करून घ्यायची. अशा प्रकारे नाव टाईप करायचं. त्यानंतर जी लाईन दिसते तुम्हाला स्ट्रेट लाईन, याला काय करायचं, कंट्रोल टी करून डुप्लिकेट करून घ्यायचा आणि अशा प्रकारे बरोबर याला ऍडजस्टमेंट करून घ्यायची. आणि त्यानंतर परत काय करायचं, आता इथे जो आपण नंबर टाईप केलाय याचाच कंट्रोल डी करून डुप्लिकेट करून घ्यायचा. आणि डुप्लिकेट केल्यानंतर याला थोडासा खाली घेऊन यायचा. खाली घेऊन आल्यानंतर याला काय करायचं, आता इंग्लिशमध्ये पूर्ण जे टेक्स्ट आहे ते टाईप करून घ्यायचं. जसं इथे डिझायनिंग, अशा प्रकारे टाईप करून घ्यायचं. बाकी प्रिंटिंग आणि ऍडव्हर्टाइजमेंट हे पूर्ण टेक्स्ट प्रॉपर इथे टाईप करून घ्यायचं. मी काय करतो, इथे डायरेक्ट कॉपी पेस्ट करतो आणि त्याला एरियल हा पण देऊन द्यायचा. आणि जे फॉन्ट साईज आहे ते प्रॉपर याची ऍडजस्टमेंट करून घ्यायची. याला करतो मी पूर्ण डिलीट मारतो, कारण यामध्ये मी तुम्हाला अंडरस्टँडिंग साठी मी सांगितलेलं आहे. तर याला मी काय करतो, पूर्ण अशा प्रकारे कॉपी करतो आणि त्यानंतर या पेजवरती पेस्ट केलं. आणि त्यानंतर बाकी कंट्रोल आय करून जे युट्यूबचा आयकॉन आहे आणि इंस्टाग्रामचा आयकॉन आहे ते पण इथे इम्पोर्ट करून घ्यायचं. आणि त्याची जी साईज आहे ते प्रॉपर ऍडजस्टमेंट करून घ्यायची. आणि जे बाकी जे टेक्स्ट आहे ते पूर्ण एरियल मध्येच तुम्हाला टाईप करायचं आहे. आणि जेव्हाही कोणती डिझाईन तयार कराल तेव्हा मॅक्झिमम 2च फॉन्ट तुम्हाला यूज करायचे आहे. त्या व्यतिरिक्त जास्त पण यूज केलं तर ते चांगले डिझायनर नसतात. त्यामुळे या गोष्टीवर थोडं लक्ष द्यायचं आहे. आणि त्यानंतर जे कलर असतात ते पण आपल्याला मॅक्झिमम 2च कलर यामध्ये यूज करायचे. त्यामुळे तुमची डिझाईन सिम्पल आणि आय कॅची दिसेल. अशा प्रकारे काय केलं, आपण इथे डिझाईन तयार केलेली आहे. आणि यामध्ये काही राहिलं का ते बघू. जर तुम्हाला या जर व्हाईट कलरची जर आउटलाईन द्यायची असेल तर काय करायचं, रेक्टँगल टूलवरती यायचं आणि डबल टॅप करायचं. अशा प्रकारे तुम्हाला ब्लॅक कलरची आउटलाईन दिलेली असेल, आलेली असेल. आता या आउटलाईनचा कलर आपल्याला चेंज करायचा असेल तर कलर पॅलेटवरती यायचं आणि माऊसला राईट क्लिक करायचं. अशा प्रकारे तो व्हाईट कलरचा दिसेल. आणि याची जी हाईट आहे, सॉरी ब्रीथ आहे, ते वाढवायची असेल तर इथे या ऑप्शनवरती यायचं आणि इथून याची जी आउटलाईन ब्रीथ आहे ती तुम्ही अशा प्रकारे वाढवू शकता. अशा प्रकारे पूर्ण आपली जी डिझाईन आहे ती तयार झाली आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल. काही डाऊट असेल तर तुम्ही कॉमेंटमध्ये सांगू शकता. आणि त्याचबरोबर कोरोनामध्ये जर पूर्ण कंप्लीट शिकायचं असेल तर आपली यूट्यूबवरती प्लेलिस्ट पूर्ण बनलेलीच आहे. आणि त्यामधले जर काही डाऊट असेल तर तुम्ही कॉमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला भेटूया मग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.